वेलकम वन्स अगेन. आज आपण बघूया स्केलर अँड वेक्टर्समधला काही पुढचा पार्ट. ओके, अजून दोन महत्त्वाचे पॉईंट्स याच्यामध्ये आहेत. एक आहे डॉट प्रोडक्ट आणि एक आहे क्रॉस प्रोडक्ट, ज्याला की स्केलर प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्ट असं म्हटलं जातं. पण ठीक आहे, आपण हे तर बघणार आहोतच, पण तत्पूर्वी आपण आत्तापर्यंत काय झालेले पॉईंट्स आहेत त्याच्यावरचे काही न्यूमरिकल्स आहेत ती बघूया. कशासाठी तर एक स्केलर वेक्टरमध्ये न्यूमरिकल्स कशा पद्धतीने विचारली जातात किंवा डिस्कशन कसं आहे त्याचं हे थोडक्यात बघण्यासाठी. अदरवाईज याचे सगळे एक्झरसाइज आपण सॉल्व करणार आहोतच. जे काही MCQ असतील, जे काही न्यूमरिकल्स असतील टेक्स्टबुकमध्ये सॉल्व एखादं मी तुम्हाला घेऊन नुकता दाखवेन. एक कॉन्फिडन्स किंवा न्यूमरिकल्स कसे सॉल्व करायचे असतात यासाठी. ओके, सो चला सगळ्यांनी माझ्याबरोबर पहिल्यांदा क्वेश्चन लिहायचा आहे. ओके, राईट डाऊन फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन. फाइंड ए युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फाइंड ए युनिट वेक्टर in the direction of vector 3i cap plus 4j cap. 3i cap plus 4j cap. एक सिंपल, व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे, अगदी जनरल क्वेश्चन म्हणूया आपण. तर क्वेश्चन काय आहे की फाइंड ए युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ वेक्टर 3i cap plus 4j cap. आता हे सोडवण्याच्या आधी आपण थोडंसं मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगेन, ट्रिक सांगेन की वेक्टर फाइंड करा म्हटलं की आपलं जे येणारं आन्सर आहे ते वेक्टरच असतं. म्हणजे आय असेल जेच्या फॉर्ममध्ये असेल. आता हे वेक्टर्स आहेत ना, युनिट वेक्टर्स आहेत, एक्स डायरेक्शन वाय डायरेक्शन असं आपण म्हणतो. आणि मॅग्निट्यूड व्हॅल्यू फाइंड करा म्हटलं तर आन्सर व्हॅल्यू येते, व्हॅल्यू 2 3 4 5 10 अशी लाईक मॅग्निट्यूड व्हॅल्यू. सो हा फरक पहिल्यांदा समजून घ्या. वेक्टर म्हटलं की ज्याच्यामध्ये वेक्टर्स येतात, मग अगदी युनिट वेक्टर असेल किंवा बारच्या फॉर्ममध्ये असेल म्हणजे वेक्टर. आणि मॅग्निट्यूड म्हटलं की व्हॅल्यू येते, व्हॅल्यू पर्टिक्युलर व्हॅल्यू येते बघा, 5 10 15 20 40 30 कशी. सो हा फरक आहे वेक्टरमध्ये आणि मॅग्निट्यूडमध्ये. आपल्याला पुढे स्केलर प्रोडक्ट आणि डॉट प्रोडक्टसाठी फार इम्पॉर्टंट ठरतं बघा. सो आत्तासुद्धा काय म्हटलं आहे की फाइंड ए युनिट वेक्टर, म्हणजे वेक्टर फाइंड करायचा आहे, पण कसला युनिट वेक्टर फाइंड करायचा आहे. ओके, हा जो दिलेला एक वेक्टर आहे या डायरेक्शनला असलेलं युनिट वेक्टर फाइंड करायचं आहे. मग हे कसं करायचं बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण याला एक वेक्टर कन्सिडर करूया. सो लेट याला आपण नाव देऊया, ए बार नाव देऊया. 3i cap plus 4j cap हा आपला ए बार झाला. आता याचा युनिट वेक्टर फाइंड करायचा आहे या डायरेक्शनमध्ये असल्या. मग जनरली आपण युनिट वेक्टरची डेफिनेशन कशी लिहितो बघा. म्हणजे कुठलाही वेक्टर असेल, मग अगदी जर ए बार लिहायचं असेल तर आपण काय लिहितो, त्याचं मॅग्निट्यूड लिहितो आणि त्याचा युनिट वेक्टर लिहितो. म्हणजे या डायरेक्शनमधला युनिट वेक्टर हा झाला. हे झालं याचं मॅग्निट्यूड. बघा डेफिनेशन कशी लिहिली आपण, ही लक्षात ठेवा. ही कशी लिहायची हे पण मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं बघा. ए बार म्हणजे काय, वेक्टर आहे, इज इक्वल टू त्या वेक्टरची. आता वेक्टर म्हणजे ह्याच्यामध्ये कोण कोण दडलेलं आहे, त्याची मॅग्निट्यूड व्हॅल्यू आणि त्याची डायरेक्शन. मग त्याची मॅग्निट्यूड व्हॅल्यू कोण आहे, ए, आणि त्याची डायरेक्शन म्हणजे कोण, एक वेक्टरच आहे, म्हणजे युनिट वेक्टर ना. म्हणजे थोडक्यात हे इज इक्वल टू हे आपण असं लिहू शकतो. सो ही युनिट वेक्टरची डेफिनेशन आहे. ओके, मग आता आपल्याला ए बार दिलेला आहे, हा आपल्याला फाइंड काय करायचं आहे, युनिट वेक्टर फाइंड करायचा आहे. ह्या ए बारचा फाइंड युनिट वेक्टर म्हणजे हा फाइंड करायचा आहे. मग जर युनिट वेक्टर फाइंड करायचं असेल तर सो यू ए कॅप इज इक्वल टू ए बार अपॉन वॉट, लिहून द्या व्यवस्थित. डेफिनेशन बघा कशी तयार झाली. सो यू ए कॅप इज इक्वल टू ए बार अपॉन ए. आता ए आपल्या ए बार आपल्याकडे आहे बघा. ए बार किती आहे, 3i cap plus 4j cap. पण ए आहे का मला सांगा, ए कुठं दिलाय का, तर ए दिलेला नाही. बरं ए म्हणजे काय, सो ए म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ ए बार. एलाच काय म्हणतो आपण, मॅग्निट्यूड ऑफ ए बार. मॅग्निट्यूड कुणाचं, मॅग्निट्यूड ऑफ ए बार. मग हा जो ए आहे, किंवा असंही लिहिलं तर चालतं ना, हा कसा काढला जातो, काल बघितलं आपण. तर स्क्वेअर रूटमध्ये एक्स कंपोनंटचा स्क्वेअर वाय कंपोनंटचा स्क्वेअर म्हणजे काय,
3चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर म्हणजे हे 9 अधिक 16 म्हणजे 25 म्हणजेच 5. सो हा कोण झाला? ए आला. ए मॅग्निट्यूड व्हॅल्यू आली का बघा. सो हा झाला ए. आता ए बार माहीत झाला, ए माहीत झाला, इथं पुट करूया. सो देअरफॉर यू ए कॅप युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए बार इज इक्वल टू, ए बार किती आहे 3i कॅप प्लस 4j कॅप अपॉन 5. मग हा 5 दोघांना वेगवेगळा दिव्या. सो यू ए कॅप इज इक्वल टू 3/5 i कॅप प्लस 4/5 j कॅप. दिस इज आवर फायनल आन्सर. चेक करा. दिस इज युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए बार. सो दिस इज आवर आन्सर. सो लुक ॲट द क्वेश्चन अँड लुक ॲट द आन्सर. कसं सॉल्व केलं हे सगळ्यांनी व्यवस्थित बघा, चेक करा आणि लिहून घ्या व्यवस्थित. क्वेश्चन काय विचारला होता आणि आपण आन्सर काय काढलं, त्या आन्सरमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व झालं हे व्यवस्थित फक्त प्रत्येकानं चेक करा. समजलं? दिस इज आवर फर्स्ट बेसिक न्यूमरिकल. आपण हे जस्ट कॉन्फिडन्स किंवा स्केलर वेक्टर्समध्ये सुरुवात कशी आहे न्यूमरिकलची याच्यासाठी बघतोय. अदरवाईज जे काही MCQज आहेत, जे काही टेक्स्टबुकमध्ये एक्झरसाइज आहेत ते आपण टॉपिक संपल्यानंतर सगळे घेणार आहोत. डोंट वरी अबाउट दॅट. आत्ता जस्ट मी काय करतो की न्यूमरिकल काल मागच्या 2 लेक्चर आपण बघितलेलं नाही आहे, म्हणून मी थोडंसं तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल यासाठी न्यूमरिकल बघतोय. अजूनही काही न्यूमरिकल्स आपण घेऊया, हे व्यवस्थित लिहून घ्या. नेक्स्ट घेऊया. फाइंड द वेक्टर ड्रॉन फ्रॉम द पॉइंट. इथंच लिहितो मी. सेकंड, फाइंड द वेक्टर ड्रॉन फ्रॉम पॉइंट्स -4, 10, 7 to the point 3, -2, 1. Also find its magnitude. Also find its magnitude. Okay, बघा क्वेश्चन. Find the vector drawn from the point -4, 10, 7 to the point 3, -2, 1 and also find its magnitude. प्रश्न काय? फाइंड द वेक्टर. वेक्टर येणार आहे आपला आन्सर, म्हणजे साहजिकच असं IJKच्या फॉर्ममध्ये आपला आन्सर येणार आहे वेक्टरच्या फॉर्ममध्ये. आणि त्याचं पुन्हा काय काढायचं? मॅग्निट्यूड. मग आपल्याला कुठल्याही वेक्टरचं मॅग्निट्यूड काढता येतं बघा. स्क्वेअर रूटमध्ये त्याचे कॉम्पोनंट्स आहेत, त्यांचे स्क्वेअर करायचे, ॲडिशन करायचे आणि त्याचं मॅग्निट्यूड काढायचं. मग 2 कॉम्पोनंट्स असतील याच्यासारखे किंवा असे 3 कॉम्पोनंट्स असतील. आता इथं तुम्हाला वेक्टर ड्रॉन फ्रॉम म्हणले बघा, इथून इथपर्यंत जायचं आहे. म्हणजे हा पहिला वेक्टर आहे आणि हा दुसरा वेक्टर आहे असं आपण कन्सिडर करूया, बरोबर. सो पहिल्या वेक्टरकडनं दुसऱ्या वेक्टरकडे जायचं आहे आणि दोघांमधला थोडक्यात डिफरन्स काढायचा. म्हणजे काय करायचं? याच्यामधनं हा वेक्टर मायनस करायचा, याच्यामधनं हा वेक्टर मायनस करा. हे वेक्टरच आहेत बरं का. हे जरी दिसायला असं दिसत असलं तरी ते वेक्टरच आहेत. मग मी ते कसे लिहिणार ते मी दाखवणार आहे तुम्हाला. फक्त पहिल्यांदा लक्षात ठेवा की इकडून इकडं जावा असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय करायचा? दुसऱ्यामधनं पहिला मायनस करायचा. हा दुसरा वेक्टर आहे, हा पहिला वेक्टर आहे. सो दुसऱ्या वेक्टरमधनं पहिला वेक्टर मायनस करा, ते तुमचा आन्सर असेल आणि त्या आन्सरचं काय काढा? मॅग्निट्यूड काढा. सिंपल. ओके, मग काय करायचं बघा. सो लेट सोल्युशन. पहिल्यांदा हे जे 2 वेक्टर्स दिलेले आहेत किंवा हे असे पॉईंट्स दिले आहेत ह्यांना आपण वेक्टर तयार करूया. ठीक आहे, मग काय करूया? समजा हा पॉईंट ए आहे असं कन्सिडर करूया. ए -4, 10, 7 बरोबर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये. मग हा जो ए आहे तो 0 पासनं OA बार आहे असं आपण म्हणूया. एक आपल्या पद्धतीनं नाव देऊया. सो बघा -4i कॅप, कारण हा एक्सचा कंपोनंट असतो, हा वायचा असतो आणि हा झेडचा असतो. 3 आहेत म्हणून, 2 असतील तर एक्स आणि वायच म्हटलं असतं ना. सो 4i कॅप प्लस 10j कॅप प्लस 7k कॅप, हा कोण झाला? OA बार झाला. आणि आता पॉईंट बी दिलाय असं आपण कन्सिडर करूया. पॉईंट बी 3, -2, 1. मग देअरफॉर OB बार आपण कसा तयार करूया? 3i कॅप
-2j प्लस k कॅप. चेक करा काय केलं मी, याला ए नाव दिलं आणि याला बी नाव दिलं. मग हा ए 0 पासून आहे, ओ 0 पासून आहे, ओरिजिन पासून, म्हणून ह्याला ओ ए बार म्हणलं आणि ह्याला ओ बी बार म्हणलं. दोन वेक्टर तयार झाले. आता आपल्याला इथून इकडे जायचं आहे म्हणलं की काय करायचं, दुसऱ्या वेक्टरमधनं पहिला वेक्टर मायनस करायचा. म्हणजे थोडक्यात आपण असं लिहूया, ओ बी बार मायनस ओ ए बार लिहूया. म्हणजे आपला जो वेक्टर असेल तो थोडक्यात बघा, समजा ओ ए बार आणि ओ बी बार आपण हे मायनस केलेलं आहे. ओके, सो याला आपण असं लिहिलं तर चालेल. समजा इथं ए आहे, हा ओ ए बार झाला. समजा इथं हा बी आहे, सो हा ओ बी बार झाला. सो आपण याला काय म्हणूया, ओ बी बार मायनस बी ए बार, म्हणजे बी ए बार म्हणलं तर चालेल याला. सिंपल. सो नाव दिलं आपण बी ए बार. ओ बी बार म्हणजे कोण आहे, 3i कॅप मायनस 2j कॅप प्लस के कॅप. आणि मायनस ओ ए बार कोण आहे, तर मायनस 4i कॅप प्लस 10j कॅप प्लस 7k कॅप. आता दोघांची काय करायची, सिंपल वजाबाकी करायची. बघा, याचा कोऑर्डिनेट याच्यामधनं मायनस करायचा, याचा कोऑर्डिनेट याच्यामधनं, याचा कोऑर्डिनेट याच्यामधनं. सो 3 मायनस मायनस 4 7. सो 7i कॅप -2 मायनस 10, सो मायनस 12j कॅप. आणि 1 मायनस 7, सो मायनस 6k कॅप. सो दिस इज आवर वेक्टर बी ए बार, वी कॅन से दॅट. सो 7i कॅप मायनस 12j कॅप मायनस 6k कॅप. चालेल का बघा. सो दिस इज आवर वेक्टर. येस, बरोबर आहे. PQR हे ए बी बार म्हटलं तरी चालेल. आता हे काही बुकमध्ये नाही आहे, पण आपण नोटेशन मी तयार केलेलं आहे हे. सो वेक्टर आला बरोबर आपला 7i कॅप मायनस 12j कॅप मायनस 6k कॅप. सो हे झालं आपलं आन्सर. सो इथून इथपर्यंत असलेला वेक्टर आपण ड्रॉ केला. आता याचं काय करायचं आहे, मॅग्निट्यूड काढायचं. मग मॅग्निट्यूड कसं काढतो आपण, मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार इज इक्वल टू ए बी. म्हणजेच काय, स्क्वेअर रूटमध्ये पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर, प्लसच होणार ना मायनसचा जरी स्क्वेअर असला तरी, आणि हा तिसऱ्याचा स्क्वेअर. सो हे सगळे जर आपण ॲड केलेत तर आपल्याला 229 आन्सर मिळते. 229 म्हणजे नियर अबाउट हे 15.13 युनिट्स. आता हे मात्र तुम्ही बेरीज वगैरे करा, स्क्वेअर रूट काढा. सो दिस इज व्हॉट मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर. समजलं का बघा. पहिल्यांदा आपण वेक्टर काढला, याच्यातनं हा मायनस केला, सिंपल. त्यासाठी ही नोटेशन्स अशी वापरली. नंतर त्याचं काय काढलं, मॅग्निट्यूड काढलं. सो हा झाला वेक्टर आणि हा झाला मॅग्निट्यूड. बघा, वेक्टर म्हटलं की मी तुम्हाला काय म्हटलं होतं, त्याच्यामध्ये आय कॅप, जे कॅप किंवा बार येतो ना, आला का, हा कॅप म्हणजेच बार टाईप आलं, वेक्टर आलं. आणि मॅग्निट्यूड म्हटलं की व्हॅल्यू येते आन्सर. सो काय आलं, व्हॅल्यू आलं का. चला लिहून घ्या. दिस इज आवर सेकंड क्वेश्चन अँड पर्टिक्युलर आन्सर. चला रब करू का मी, हे लिहून घ्या व्यवस्थित पॉज करून. बघा, पहिला क्वेश्चन त्याचा आन्सर कसं लिहिलं बघा आपण, सिंपल. दुसरा क्वेश्चन त्याचा आन्सर कसं लिहिलं व्यवस्थित बघा. आता सेम टाईपचा आपण एक क्वेश्चन बघूया, तिसरा क्वेश्चन बघूया. सेम आता जसा काढला तसा. चलो क्वेश्चन लिहून घ्या. इन ए कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, थर्ड क्वेश्चन म्हणतो मी त्याला. इन ए कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, माझ्याबरोबर सगळ्यांनी क्वेश्चन लिहून घ्या. इन ए कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, द कोऑर्डिनेट्स ऑफ 2 पॉइंट्स P and Q, द कोऑर्डिनेट्स of 2 points P and Q are 2, 4, 4 and -2, -3, 7. Okay.
सो रिस्पेक्टिवली फाइंड पी क्यू बार, रिस्पेक्टिवली फाइंड पी क्यू बार म्हणजे वेक्टर काढायचं आहे बघा, अँड इट्स मॅग्निट्यूड, त्याचं मॅग्निट्यूड काढायचं. बरोबर. मग पहिल्यांदा आपण हा ओ पी बार म्हणूया. सो ओ पी बार किती, 2i कॅप प्लस 4j कॅप प्लस 4k कॅप, चालेल का, ijk. नंतर ओ क्यू बार लिहा, -2i कॅप मायनस 3j कॅप प्लस 7k कॅप. सो देअरफॉर पी क्यू बार इज इक्वल टू कसं करायचं, ओ क्यू बार मायनस ओ पी बार करायचं. चालेल. सो याच्यातनं हा मायनस करायचा बघा, मग लिहून घ्यायचं आधी, -2i कॅप मायनस 3j कॅप प्लस 7k कॅप मायनस 2i कॅप प्लस 4j कॅप प्लस 4k कॅप. चालेल. सो याच्यातनं हा फॅक्टर मायनस, याच्यातनं हा फॅक्टर मायनस, याच्यातनं हा फॅक्टर मायनस. सो -2 -2 मायनस 4i कॅप मायनस 3 मायनस 4 मायनस 7j कॅप प्लस 7 मायनस 4 प्लस 7 minus 4, yes. So this is our PQ bar. So -4i cap minus 7j cap plus 3k cap is our vector. आणि याचं मॅग्निट्यूड कसं, मॅग्निट्यूड ऑफ PQ bar is equal to PQ is equal to under root -4 चा स्क्वेअर 16, 7 चा स्क्वेअर 49 आणि प्लस. सो हे सगळं ॲड करा. सो ॲड केल्यानंतर तुम्हाला 74 मिळेल. सो 74 म्हणजेच 8.6 युनिट्स. हे आहे तेवढं ठेवलं तरी चालेल, पण आपण स्क्वेअर रूट सॉल्व करून दिस इज दिस इज मॅग्निट्यूड अँड दिस इज वेक्टर. सेम दुसऱ्या एक्झाम्पल सारखं हे तिसरं एक्झाम्पल आहे. बघा समजलं का, व्यवस्थित लिहून घ्या. चला सेम अशा टाईपमध्येच एक चौथं बघूया, फक्त वेगळ्या पद्धतीनं बघूया. इफ पी बार, fourth example, if p bar is equal to 2 3 minus 1, 2i cap 3j cap minus k cap, and q bar is equal to 2 minus 5 2 minus 5 2k cap. तुम्हाला जरी कोऑर्डिनेट्स फक्त दिले तरी कोऑर्डिनेट्सवरनं तुम्ही तो वेक्टर तयार करू शकता. अदरवाइज डायरेक्ट जरी वेक्टर दिला तरी तो डायरेक्ट आपण IJKच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. ओके. सो पी बार आणि क्यू बार दिलेला आहे. सो फाइंड पी बार प्लस क्यू बार अँड 3p बार मायनस 2q बार. सिंपल, व्हेरी सिंपल. ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचं हे एक्झाम्पल आहे. बघा, दोन वेक्टर दिलेले आहेत. दोन वेक्टरची पहिल्यांदा ॲडिशन करा आणि नंतर दोन वेक्टरची सबट्रॅक्शन करा, फक्त 3 आणि 2 न मल्टिप्लाय करून. सो आता आपल्याकडं पहिल्यांदा गिवन पॉईंट्स लिहायचे. सो पी बार लिहायचा पहिल्यांदा 2i कॅप प्लस 3j कॅप मायनस k कॅप. क्यू बार लिहा 2i कॅप मायनस 5j कॅप प्लस 2k कॅप. लिहिले. सो पी बार आणि क्यू बार काय केलं, पहिल्यांदा लिहून घेतले. आता पहिली स्टेप काय आहे आपली, फर्स्ट काय आहे, पी बार आणि क्यू बारची ॲडिशन करायची. सो फर्स्ट पी बार प्लस क्यू बार, सो दोघांची ॲडिशन करायची. सो लिहून घ्या वेक्टर 2i कॅप प्लस 3j कॅप मायनस k कॅप प्लस 2i कॅप मायनस 5j कॅप प्लस 2k कॅप. पहिल्यांदा काय केलं, दोघांची ॲडिशन लिहून घेतली. आता काय करायचं, 2 + 2 4i कॅप 3 - 5 - 2j कॅप. याच्यात पण सबट्रॅक्शन होऊ शकते. ह्या कोऑर्डिनेट्सवरती डिपेंड. आता इथं मायनस कोऑर्डिनेट आहे म्हटलं -5 + 3 -2 ना, हे -1 + 2 म्हणजे +1k कॅप. सो दिस इज आवर आन्सर, दॅट इज पी बार प्लस क्यू बार. बघा समजलं का काय केलं आपण. सो पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू आपल्याला किती मिळालं, 4i कॅप मायनस 2j कॅप प्लस k कॅप मिळालं. सो दिस इज आवर फर्स्ट आन्सर. सिंपल दोघांची आपण काय केली, बेरीज केली, ॲडिशन केली. आता दोघांची तर सबट्रॅक्शन आहे, पण त्यासाठी 3 आणि 2 ना आपल्याला आधी काय केलं पाहिजे, मल्टिप्लाय केलं पाहिजे. ओके. सो सेकंड,
सो 3p बार मायनस 2q बार कसं लिहायचं बघा. सो 3 इंटू p बार किती आहे आपल्याकडं 2i कॅप प्लस 3j कॅप मायनस k कॅप. नेक्स्ट मायनस साइन आहे मायनस 2 आहे आणि पुन्हा q बार आहे. सो q बार किती 2i कॅप मायनस 5j कॅप प्लस 2k कॅप. आता काय करायचं पहिली स्टेप पहिल्यांदा ह्या 3 न याला आतमध्ये मल्टिप्लाय करायचं नंतर ह्या 2 न याला आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. ओके म्हणजे पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं 3 आणि 2 न आणि नंतर दोघांची वजाबाकी करायची. सो पहिले मल्टिप्लिकेशन करूया बघा. सो 6i कॅप प्लस 9j कॅप मायनस 3k कॅप मायनस 4i कॅप मायनस 10j कॅप प्लस 4k कॅप. सो पहिल्यांदा काय केलं 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं. आता काय करायचं 6 मायनस 4 2i कॅप 9 मायनस मायनस 10 सो प्लस 19j कॅप आणि मायनस 3 मायनस 4 मायनस 7k कॅप. सो दिस इज अवर 3p बार मायनस 2q बार. चेक करूया. सो p bar plus q bar is 4i cap minus 2j cap plus k cap. Yes, correct. And 3p bar minus 2q bar is equal to 2i cap plus 19j cap minus 7k cap. Yes, this is also correct. लक्षात आलं का बघा. So we can have this 2. अजून एक बघूया आपण एक्झाम्पल. हे समजलं का बघा. सो दिस इज आवर 4th एक्झाम्पल. व्यवस्थित लिहून घ्या 3रा आणि 4था. पॉज करा स्क्रीन लिहून घ्या मी रब करतोय. ओके सो बेसिक सुरुवातीलाच आपण बघतोय सोप्या भाषेत समजेल असं नंतर मग इन डिटेल आपण पुढे जाऊया हवं तर पुढच्या टाइप्स प्रमाणे. चला अजून एक घेऊया आपण वाटल्यास. फाइंड युनिट वेक्टर पॅरलल टू द find unit vector parallel to the resultant of the vectors a bar equal to असं दिलेलं आहे सरळ 1 4 मायनस 2 1 4 मायनस 2 अँड b बार इज इक्वल टू 3 मायनस 5 1 b बार इक्वल टू 3 मायनस 5 1 1 नाही लिहिलं तर चालतं. बघा फाइंड युनिट वेक्टर पॅरलल टू द रिझल्टंट ऑफ दिस 2 वेक्टर्स. सो पहिल्यांदा काय केलं पाहिजे ह्या 2 वेक्टरचा रिझल्टंट काढला पाहिजे. रिझल्टंट म्हणजे बेरीज करतो ना आपण सिंपल दोघांचा रिझल्टंट घेतो. ओके सो गिवन पॉईंट्समध्ये बघा पहिल्यांदा ए बार लिहून घेऊया आय कॅप प्लस 4j कॅप मायनस 2k कॅप. बी बार लिहून घेऊया 3i कॅप मायनस 5j कॅप प्लस k कॅप. लिहिले दोघांचा रिझल्टंट आपण आर बार म्हणूया. आपल्याला आर बार काढावं लागेल ना आधी. फाइंड युनिट वेक्टर पुन्हा त्याचा युनिट वेक्टर काढायचा आहे. सो यू कॅप आर म्हणूया. काय काय काढायला लागेल बघा ॲज वेल ॲज मॅग्निट्यूड पण काढावं लागेल ना आर बारचं फॉर्म्युल्यासाठी. ओके सो पहिल्यांदा आपण आर बार काढूया. सो देअरफॉर आर बार इज इक्वल टू वॉट ए बार प्लस बी बार. सो ए बार किती आहे आय कॅप प्लस 4j कॅप मायनस 2k कॅप आणि प्लस बी बार किती आहे 3i कॅप मायनस 5j कॅप प्लस k कॅप आहे. आता दोघांची ॲडिशन करूया. सो इथं 1 आहे इथं 3 आहे. सो 4i कॅप 4 मायनस 5 मायनस j कॅप मायनस 2 प्लस 1 मायनस k कॅप. सो दिस इज वॉट आर बार. सो याला काय म्हणायचं रिझल्टंट म्हणायचं. रिझल्टंट कुणाचा रिझल्टंट रिझल्टंट ऑफ ए बार अँड बी बार. ए बारचा आणि बी बारचा पहिल्यांदा काय काढला रिझल्टंट काढला. फाइंड युनिट वेक्टर पॅरलल टू द रिझल्टंट ऑफ. मग आता ह्याचा युनिट वेक्टर काढायचा. मग बेसिक डेफिनेशन आधी युनिट वेक्टरची कशी लिहायची आर बार इज इक्वल टू आर मॅग्निट्यूड वेक्टर इज इक्वल टू
मॅग्निट्यूड वेक्टर. ही डेफिनेशन झाली का बघा. ए बार इज इक्वल टू ए यू ए कॅप. युनिट वेक्टर काढतो ना आपण ए बार डायरेक्शनला, पॅरल म्हणजे त्या डायरेक्शनला. कुठल्याही वेक्टरचा युनिट वेक्टरची फॉर्ममध्ये डायरेक्ट डेफिनेशन लिहा म्हटलं की अशी लिहायची. पहिल्यांदा तो वेक्टर इज इक्वल टू त्या वेक्टरचं मॅग्निट्यूड आणि युनिट वेक्टर. मग आता आपल्याला काय काढायचं आहे, हा युनिट वेक्टर काढायचा. म्हणजे कोण, देअरफॉर यू आर कॅप इज इक्वल टू आर बार अपॉन आर. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग आता आर बार तर आपण सॉल्व्ह केलेला आहे, पण आर काढलाय का नाही. आरचा अर्थ काय, आर म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ आर बार. आरचा अर्थ काय, मॅग्निट्यूड ऑफ आर बार. म्हणजे याचं काय काढावं लागेल आपल्याला, मॅग्निट्यूड काढावं लागेल. सो सिन्स मॅग्निट्यूड ऑफ आर बार इज इक्वल टू आर इज इक्वल टू अंडर रूट. चला 3 कंपोनंटचे स्क्वेअर करा. 4चा स्क्वेअर 16 प्लस 1 प्लस 1. 1 1च येणार ना, -1 असले तरी स्क्वेअर प्लस 1च होणार. सो आपण लिहू शकतो 16 प्लस 1 प्लस 1. सो इट मे बी, सो आर इज इक्वल टू अंडर रूट 18. मग हे सॉल्व केलं तरी चालेल, आहे तसं ठेवलं तरी चालेल. 18चं 3√2 सॉल्व केले बघा इथं बुकमध्ये बघा. 3√2 चालेल ना. 3चा स्क्वेअर 9, सो 9 आणि 2 18, सो √2 असं ठेवू शकतो. किंवा अगदी जर याचं स्क्वेअर रूटच काढायचं म्हटलं तर बघा 16चं स्क्वेअर रूट 4 असतं. सो 16च्या थोडीशी वरची संख्या म्हणजे 4.1 वगैरे असं लिहू शकतो आपण याचा आन्सर युनिटच्या फॉर्ममध्ये. ओके, सो हे युनिट झालं. याला काय युनिट नाही म्हणून आपण युनिट्स लिहिले जातं पुढं. सिम्पल. सो बघा आता आपल्याला हे आर बार आपण आर काढायचं, तर आर बार पण मिळाला आणि आर पण मिळाला. सो देअरफॉर युनिट वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ आर बार इज इक्वल टू आर बार अपॉन आर. सो देअरफॉर आर बार किती आहे आपल्याकडं, 4i कॅप मायनस जे कॅप मायनस के कॅप. बघा चालेल का, हे लिहिलं मी. डिवायडेड बाय काय करायचं, 3√2. मग हेच अजून डिटेलमध्ये असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. 4/3√2 i कॅप पहिला कंपोनंट, मायनस 1/3√2 जे कॅप दुसरा कंपोनंट, मायनस 1/3√2 के कॅप तिसरा कंपोनंट. So this is our final answer. This is nothing but the unit vector in the direction of resultant of two vectors a bar and b bar. a bar आणि b bar चा resultant आधी काढला आणि त्या resultant चा काय काढला आपण, unit vector काढला. So we can have this answer. लिहून घ्या व्यवस्थित. बघा रब करू का मी हे. Okay, so these are the some basic examples. Okay, next we will see पुढचा पॉइंट बघूया आता. चला, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. आता याच्यामध्ये ॲक्च्युली 2 पॉईंट्स आपल्याला बघायचे आहेत. शेवटचा पॉईंट आहे हा मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. याच्यामध्ये 2 गुणाकार आपल्याला बघायचे आहेत. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार ना. ओके, फक्त 2 गुणाकार कसे आहेत बघा. आता आपल्याकडे स्केलर आणि वेक्टर आपल्याला समजलं की स्केलर म्हणजे काहीतरी फक्त मॅग्निट्यूड व्हॅल्यू असते आणि वेक्टर म्हणजे ते व्हॅल्यू पण असते आणि त्याची डायरेक्शन बार पण असतो तिथं. सिम्पल. असे 2 टाईप्स ह्या मल्टिप्लिकेशनमध्ये येतात. पहिला टाईप काय होतो बघा, वेक्टरचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग मी म्हणतो ए बार बी बार, 2 वेक्टर घेतले, दोघांच्या मध्ये गुणाकार दिला म्हणजे असं जस्ट पॉईंट दिला. ओके, सो येणारा आन्सर स्केलर येईल. स्केलर म्हणजे काय, व्हॅल्यू. बघा ही शॉर्टमध्ये ट्रिक सांगतो मी तुम्हाला. हे आपला पहिला गुणाकार झाला. आणि दुसरा गुणाकार काय असतो बघा, ए बार आणि दोघांच्या मध्ये गुणाकार चिन्ह असं दिलं जातं. सो येणारं आन्सर हे काय असतं, वेक्टर असतं. बार येईल ना आन्सरमध्ये, वेक्टरीन म्हणजे बार येईल. सो असे 2 गुणाकार आपल्याला बघायचे आहेत. सो दॅट इज नथिंग बट द मल्टिप्लिकेशन ऑफ द वेक्टर. सो 2 वेक्टरचा गुणाकार करायचा 2 पद्धतीनं.
एक डॉट देऊन करायचा आणि एक क्रॉस देऊन करायचा. आपण गुणाकाराचे चिन्ह क्रॉस वापरतो किंवा डॉट पण वापरतो ना. मग वेक्टरमध्ये पहिल्यांदा डॉट वापरायचं नंतर क्रॉस वापरायचं. ओके. सो याला म्हटलं जातं स्केलर प्रोडक्ट, याला म्हटलं जातं वेक्टर प्रोडक्ट, किंवा ह्याला म्हटलं जातं डॉट प्रोडक्ट, किंवा ह्याला म्हटलं जातं क्रॉस प्रोडक्ट. पहिल्यांदा बेसिक इंट्रोडक्शन समजली. हे दोन आपल्याला डिटेलमध्ये बघायचे. सो पहिलं जे आहे ते चेक करा. पहिल्यामध्ये दोन वेक्टरचा गुणाकार केला की आन्सर काय मिळणार आहे आपल्याला? व्हॅल्यू मिळणार आहे. लक्षात येते? म्हणजे असं म्हटलं जातं की स्केलरचं मल्टिप्लिकेशन केलं की स्केलर आन्सर मिळते, किंवा स्केलर वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं की वेक्टर आन्सर मिळते. बरोबर. किंवा दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं की आन्सर काय मिळू शकतं? स्केलर पण मिळू शकतं. ॲज वेल एज दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं की आन्सर वेक्टर मिळू शकतं. असा हा गुणाकार याच्यामध्ये होत असतो. याला म्हटलं जातं मल्टिप्लिकेशन ऑफ द टू वेक्टर्स. मग आपण पहिला टाईप बघूया. पहिला टाईप. ओके. ॲज पर बुक जाऊया. सो पहिला टाईप म्हणजे स्केलर प्रोडक्ट म्हणलेलं आहे. बघ हेडिंग बघा काय, स्केलर प्रोडक्ट. लक्षात राहील का बघा? स्केलर प्रोडक्ट, किंवा त्यालाच नाव काय द्यायचं दुसरं? डॉट प्रोडक्ट. आज आपण याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. स्केलर प्रोडक्ट किंवा त्यालाच काय म्हणायचं? डॉट प्रोडक्ट म्हणायचं. डॉट, मी डॉट टाकलं ना दोघांच्या मध्ये, ए बार आणि बी बारच्या मध्ये. सो डॉट प्रोडक्ट. सो पहिल्यांदा डेफिनेशन लिहूया. कशी डेफिनेशन याची सांगितली जाते आणि मग त्याचा प्रूव्ह वगैरे सगळं आपण पुढं कॅरेक्टरिस्टिक महत्त्वाच्या बघूया. सो डेफिनेशन बघा पहिल्यांदा. सो डेफिनेशन म्हणतो मी, दोन वेक्टर घेऊया आपण, एक पी बार आणि क्यू बार घेऊया आणि दोघांचा डॉट प्रोडक्ट लिहूया. सो पी बार डॉट क्यू बार असं लिहायचं बघा. दिस डॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट रिप्रेझेंटेशन. डॉट, दोन वेक्टरच्या मध्ये काय टाकला आपण? डॉट टाकला. इज इक्वल टू काय असतं? पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड म्हणजे काय? पी, किंवा असं लिहितो ना आपण, मॅग्निट्यूड ऑफ पी बार इनटू दुसऱ्या वेक्टरचं मॅग्निट्यूड. आता इथे काय मध्ये डॉट टाकायची गरज नाही, इथे गुणाकाराचं आहे आपल्याला कळत आहे. आणि इनटू कॉस ऑफ थिटा. हेच असं लिहा, पी बार डॉट क्यू बार. हा डॉट मात्र दिसणं महत्वाचं आहे, दिसला पाहिजे. हेच पी बार जे मॉडमध्ये त्याच्याऐवजी पी लिहिलं, याच्याऐवजी क्यू लिहिलं आणि इथं कॉस थिटा लिहिलं. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द डॉट प्रोडक्ट. आता थिटा म्हणजे काय तुम्ही म्हणाल? सो थिटा इज अँगल. कुणामधला? सो अँगल बिटवीन पी बार अँड क्यू बार. दोन वेक्टरमधला अँगल. सिंपल. लक्षात आलं? तर दोन वेक्टर्स घेतले आपण आणि दोन वेक्टरचा गुणाकार करतोय आपण. गुणाकार करतोय म्हणजे डॉट प्रोडक्ट करतोय. तर तो कसा करायचा असतो? वेक्टरच्या नियमानुसार पी क्यू कॉस थिटा करायचा असतो. म्हणजे थिटावर डिपेंड आहे बघा त्यांचा डॉट प्रोडक्ट. म्हणजे दोन वेक्टर्स कसे आहेत? पॅरलल आहेत, अँटी पॅरलल आहेत, एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत, हे फार मॅटर करतं तिथं. आता सिंपल मला याच्यावरून सांगा बघा. समजा पी बार आणि क्यू बार असे धरूया आपण एकमेकांना. हा पी बार आहे आणि हा क्यू बार आहे. एकमेकांना कसे झाले? परपेंडिक्युलर झाले. म्हणजे अँगल किती झाला? 90 डिग्री झाला. मग कॉस 90 किती असतं? 0 असतं ना. म्हणजे परपेंडिक्युलर वेक्टर्स असतील तर त्यांचा डॉट प्रोडक्ट काय येणार आहे? 0 येणार आहे. हे आपण कॅरेक्टरिस्टिकमध्ये बघायचं आहे, पण एक समोर आलं म्हणून तुम्हाला मी सांगतो. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ द डॉट प्रोडक्ट. काय डेफिनेशन आहे बघा? दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूड आणि दोन वेक्टरमध्ये अँगल असलेल्या कॉसचा प्रोडक्ट. सगळ्यांचा गुणाकार घेतला थोडक्यात. मग आता मला सांगा, पी म्हणजे काय? व्हॅल्यू. क्यू म्हणजे काय? व्हॅल्यू. कॉस थिटा म्हणजे काय? व्हॅल्यू. सो येणारा आन्सर काय असेल? व्हॅल्यू असेल. समजलं? येणारा आन्सर वेक्टर येईल का? येणार नाही. येणारा आन्सर काय येईल? व्हॅल्यू येईल. कारण पी म्हणजे काय? ह्या पी बारचं मॅग्निट्यूड आहे. पी बारचं मॅग्निट्यूड कसं घेतो आपण? अंडर रूट एक्सचा स्क्वेअर, वायचा स्क्वेअर, झेडचा स्क्वेअर. क्यू बारचं पण मॅग्निट्यूड तसंच घेतो ना. कॉस थिटा व्हॅल्यूच येणार आहे ना. कॉस 30, कॉस 40, कॉस 50, कॉस 0, काही अँगल असेल, व्हॅल्यूज मिळेल ना काहीतरी. सिंपल. सो सगळ्या व्हॅल्यूज आहेत, त्यामुळे यांचा आन्सर येणार काय आहे? व्हॅल्यू आन्सर येणार. म्हणजे हा कुठला प्रोडक्ट झाला? स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट झाला. लक्षात आलं का? सो डेफिनेशन लिहूया. सिंपल डेफिनेशन आहे बघा. आता याच्यावरूनच डेफिनेशन लिहा. चला डेफिनेशन इथेच लिहितो. द डॉट प्रोडक्ट ऑफ two vectors is equal to multiplication
magnitude of these two vectors, त्या दोन वेक्टरचं मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन, मॅग्निट्यूड ऑफ these two vectors and cosine of angle between them. सिंपल डेफिनेशन. बघा डॉट प्रोडक्ट म्हणजे काय, तर मल्टिप्लिकेशन आहे कुणाकुणाचं, त्या दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचं आणि दोन वेक्टरमध्ये असलेल्या अँगलच्या कोसाइन फंक्शनचं, म्हणजे पी क्यू कॉस थिटा. हे जर आपण ए बार डॉट बी बार म्हटलं तर ए बी कॉस थिटा चालेल का. बघा हेच आपण काय म्हणू शकतो, ए बार डॉट बी बार सुद्धा म्हणू शकतो, पी बार डॉट क्यू बार म्हणू शकतो, स्मॉल ए बार डॉट स्मॉल बी बार म्हणू शकतो, काही म्हणा. आन्सर लिहित असताना दोन वेक्टरचा मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट लिहायचा आणि कॉस ऑफ त्या दोन वेक्टरमध्ये असलेल्या अँगलची अँगल त्याला मल्टिप्लाय करायचं. सिंपल. आता याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आपण. हे समजलं का बघा सगळ्यांना, हे व्यवस्थित लिहून घ्या. हवं तर मी त्याची डायग्राम एक आहे ती इथंच काढतो. बघा समजा नाही ठीक आहे नंतर काढूया, हे एवढं लिहून घ्या. आता कॅरेक्टरिस्टिक बघूया आपण. कॅरेक्टरिस्टिक डॉट प्रोडक्टच्या किंवा स्केलर प्रोडक्टच्या, ह्याला जास्त डॉट प्रोडक्ट म्हटलं जातं, स्केलर प्रोडक्ट कमी म्हणतात. डॉट प्रोडक्ट हे जे महत्त्वाचं नाव आहे, दोन वेक्टरमधला डॉट प्रोडक्ट. ठीक आहे. चला मी कॅरेक्टरिस्टिक म्हणतो. वैशिष्ट्य काय आहेत बघा, कॅरेक्टरिस्टिक्स बुकप्रमाणे जाऊया आपण, बुकमध्ये आहेत त्या सगळ्या तुम्हाला डिस्कस करतो. सो कॅरेक्टरिस्टिकसाठी याची डायग्राम कशी असते बघा. समजा हा वेक्टर आहे पी बार आणि समजा हा वेक्टर आहे क्यू बार आणि दोघांच्या मध्ये अँगल किती आहे म्हटलं आपण, थिटा म्हटलं. चालेल. ह्या क्यू पासून काय करायचं, प्रोजेक्शन टाकायचं पी वरती, इथं प्रोजेक्शन आलं आपलं, आणि ह्या पी पासून ह्या क्यू वरती प्रोजेक्शन टाकायचं. सो इथं आलं. सो हे सगळे अँगल 90 होणार आहेत ना, हा किंवा झाले. आता बघा आपल्याला याला ओ म्हणूया आपण. ओ पासून इथे एक पॉईंट गेला आपण ह्याला ए म्हणूया, इथे एक पॉईंट आला ह्याला आपण बी म्हणूया. तर हा ओ ए तो कोण असणार आहे बघा. मी जर ह्या ट्रायंगलमध्ये कॉस थिटा वापरला तर काय बघा, कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजेसंट अपॉन हायपोटेनियस. म्हणजे कोण, कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजेसंट, इथं लिहितो वाटल्यास, कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजेसंट अपॉन हा वेक्टर, त्याचं मॅग्निट्यूड काय असणार, क्यू असणार. मग देअरफॉर ओ ए किती मिळेल आपल्याला सांगा, क्यू कॉस थिटा मिळेल. सो इथून हे जे आहे याला म्हणायचं क्यू कॉस थिटा. चालेल. आणि आता ह्या ट्रायंगलमध्ये कॉस थिटा वापरा. सो कॉस थिटा इज इक्वल टू इथं ॲडजेसंट म्हणजे कोण, ओ बी अपॉन आता हा हायपोटेनियस झाला बघा पी. देअरफॉर ओ बी किती मिळालं सांगा, पी कॉस थिटा. सो याला म्हणायचं पी कॉस थिटा इथपर्यंत बी पर्यंत. सो ही झाली व्हॅल्यू क्यू कॉस थिटा आणि ही व्हॅल्यू झाली पी कॉस थिटा. ओके. मग आता कॅरेक्टरिस्टिक्स बघा कशा आहेत. पहिली कॅरेक्टरिस्टिक लिहूया आपण. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक पहिल्यांदा डेफिनेशन. काय डेफिनेशन असते, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय सांगितलं मी, पी क्यू कॉस थिटा. ॲज पर बुक जातोय कॅरेक्टरिस्टिक. सो पहिल्यांदा डेफिनेशन लिहिले आपण, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. हेच मी असं लिहू का, पी क्यू कॉस थिटा. चालू शकतं ना, चालू शकेल. मग हेच असंही लिहिलं तरी चालतं बघा, क्यू पी कॉस थिटा. म्हणजे हे क्यू बार डॉट पी बार होऊ शकतं ना, कसंही रिव्हर्स अरेंज करू शकतो आपण. सो आपण हे कॉम्युटेटिव्हमध्ये बघितलं होतं बघा, कॉम्युटेटिव्ह असोसिएटिव्ह टाईपमध्ये, तसं आपण हे लिहू शकतो. सो आता हे ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं काय आहे बघा, इथं क्यू कॉस थिटा आणि इथं पी कॉस थिटा. तर हे काय आहे, तर कॉम्पोनंट आहे. कुणाचं कॉम्पोनंट आहे, क्यूचं कॉम्पोनंट आहे बघा. क्यू वेक्टरचं कॉम्पोनंट आहे. क्यू कॉस थिटाला काय म्हणायचं असतं, कॉम्पोनंट ऑफ क्यू बार, पण कुणाच्या डायरेक्शनमध्ये, पी बारच्या डायरेक्शन आहे. सो मी याला काय म्हणतो बघा, याला नाव काय देतो बघा, पी इंटू ब्रॅकेट कॉम्पोनंट
ऑफ क्यू बार अलॉंग पी बार. हे क्यू बारचं कंपोनंट आहे, पण कुणाच्या डायरेक्शनला चेक करा, पी बारच्या डायरेक्शनला. हेच आपण असं पण लिहितोय ना, क्यू इंटू पी कॉस थिटा. सो काय येणार बघा, क्यू इंटू, आता पी कॉस थिटा म्हणजे काय आहे, कंपोनंट ऑफ पी बार. हे पी बारचं कंपोनंट आहे ना, अलॉंग, पण कुणाच्या डायरेक्शनला आहे, अलॉंग क्यू बार. चेक करा, पी कॉस थिटा, दिस इज द कंपोनंट ऑफ पी बार बट इन द डायरेक्शन ऑफ क्यू बार. सो हे असं आपण लिहू शकतो. ओके, सो दिस इज नथिंग बट आवर फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक असं आपण म्हणूया. समजलं? सो दिस इज आवर फर्स्ट कॅरेक्टर. लिहून घ्या माझ्याबरोबर सगळ्यांनी. नेक्स्ट सेकंड प्रॉपर्टी, डॉट प्रोडक्ट obeys commutative law of multiplication. सोपं आहे बघा हे सुद्धा, कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. ओके, म्हणजे काय लिहिलं मी, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय लिहितो आपण, पी क्यू कॉस थिटा. हेच आपण क्यू बार डॉट पी बार सुद्धा लिहू शकतो, क्यू पी कॉस थिटा. दिस इज आवर कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. लिहून घ्या व्यवस्थित. सो पहिल्यांदा आपण डेफिनेशन लिहिली डॉट प्रोडक्टची, नंतर डायग्राम ड्रॉ करा. कॅरेक्टरिस्टिक म्हणलं तरी चालेल हेडिंग. पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करा, डायग्रामवरून पहिली ही कॅरेक्टरिस्टिक लिहायची, नंतर ही झाली दुसरी कॅरेक्टरिस्टिक. ही डायग्राम कशी आली याचं मी इथं एक्सप्लेनेशन दिलं. हे बुकमध्ये तुम्हाला दिलं नाही आहे, डायरेक्ट असं दिलेलं आहे, पण इथं तुम्ही इन डिटेल लिहून घेऊ शकता की कसं आलं ते. चला मी रब करतो. सो ही झाली सेकंड कॅरेक्टरिस्टिक. चला तिसरी कॅरेक्टरिस्टिक बघूया. तुम्ही स्टेप बाय स्टेप एकाखाली एक लिहा. थर्ड कॅरेक्टरिस्टिक. So third characteristic is related to the distributive law of multiplication. So dot product obeys distributive law of multiplication. Distributive law of मल्टिप्लिकेशन सिंपल आहे सुद्धा, काही टेन्शन घेऊ नका. सो पी बार डॉट क्यू बार प्लस आर बार असं जर असेल तर सिंपल ह्या पी बारना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर चालू शकतं. सो पी बार डॉट क्यू बार म्हणायचं हो तर पी बार डॉट आर बार. सिंपल. आता याच्यावरती काय आपल्याला इन डिटेल कुठं जायचं नाही, फक्त ही एक प्रॉपर्टी म्हणतो ना, कॅरेक्टरिस्टिक म्हणतो तशा टाईपमध्ये आहे. सो दिस इज द थर्ड कॅरेक्टरिस्टिक, दॅट इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. सिंपल. चौथी पण आता इम्पॉर्टंट आहे बघा. स्पेशल केसेस बघूया. स्पेशल केसेस व्हेरी सिंपल, समजणार प्रत्येकाला. स्पेशल केसेस ऑफ डॉट प्रोडक्ट. बघा स्पेशल केसेस काय आहेत. पहिल्यांदा आपण डेफिनेशन लिहूया. पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय लिहितो आपण, पी क्यू कॉस थिटा लिहितो. सिंपल. पहिल्यांदा आपण काय केली, डेफिनेशन लिहून घेतली. डेफिनेशन काय असते, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. हेच ए बार डॉट बी बार सुद्धा असेल ए बी कॉस थिटा. आता स्पेशल केसमध्ये बघा, पहिल्यांदा इफ थिटा इक्वल टू 0 डिग्री, म्हणजे पी बार आणि क्यू बार मध्ये अँगल आपण काय म्हटलं होतं, 0. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आता पी बार अँड क्यू बार आर पॅरलल, म्हणजे सेम वेक्टर झाले ना. सेम म्हणजे एकाच डायरेक्शनला दोन वेक्टर झाले ना, तर अँगल किती झाला, 0. मग कॉस 0 1 असतं ना. सो देअर फोर पी बार डॉट क्यू बार किती येणार सांगा, पी क्यू येणार. सिंपल. लक्षात येते का. सो अँगल जर 0 असेल तर डॉट प्रोडक्ट ऍक्टिव्ह असतो, लक्षात ठेवा. सो पॅरलल साठी डॉट प्रोडक्ट ऍक्टिव्ह ठेवायचा का, तर कॉस 0 ऍक्टिव्ह राहतं ना, 1 राहतं, ऍक्टिव्हचा अर्थ 1 राहतं, म्हणून आन्सर आपल्याला काय मिळणार आहे, पी क्यू येणार. मग मला सांगा, दोन जर युनिट वेक्टर असतील, आय बार डॉट आय बार किती असेल, 1 असेल. युनिट 1 1 ना. तसंच जे बार डॉट जे बार, तसंच के बार डॉट के बार. हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे बघा. इज इक्वल टू 1 म्हणूया आपण. सो काय लिहायचं याच्यामध्ये, दोन युनिट वेक्टरचा, दोन सेम युनिट वेक्टरचा डॉट प्रोडक्ट हा काय असणार आहे, 1 असणार आहे.
मग आय बार डॉट आय बार असू दे, जे बार डॉट जे बार असू दे, के बार डॉट के बार असू दे. बरं हे प्रूव्ह करून दाखवू मी कसं. आय बार डॉट आय बार, चला डॉट प्रोडक्टची डेफिनेशन लिहूया. सिन्स म्हणतो मी याला, याच्याच खाली तुम्ही कंटिन्यू करा. आय कॉस थिटा चालेल का. बघा दोन वेक्टरमध्ये आपण डॉट प्रोडक्ट कसं लिहितो, पी डॉट क्यू इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा ना, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. तसं काय लिहिलं, आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू आय कॉस थिटा. पण जर आय कॅप म्हणजे एक्स ॲक्सिसचा युनिट वेक्टर, दुसरा पण एक्स ॲक्सिसचाच युनिट वेक्टर आहे ना, म्हणजे अँगल किती झाला, 0 झाला. मग राहिलं काय याच्यामध्ये, फक्त आय राहिलं ना. मग आय म्हणजेच कोण, 1. सो आय कॅप डॉट आय कॅप किती असणार आहे, 1 असेल ना. सिमिलरली जे कॅप डॉट जे कॅप किती असेल, 1 असेल. असंच लिहू शकतो ना. तसंच के कॅप डॉट के कॅप किती असेल, 1 असेल. म्हणून मी हे तिघांचं मिळून इथं लिहिलं ना. समजली स्पेशल केस, पहिली स्पेशल केस. दुसरी सुद्धा समजणार डेफिनेटली. ह्याच्या रिव्हर्स करूया. इफ थिटा इज इक्वल टू 90 डिग्री, ह्याचा अर्थ काय, पी बार अँड क्यू बार आर परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर करूया बघा, चालेल का. दोन्ही एकमेकांना काय करूया, परपेंडिक्युलर करूया. मग परपेंडिक्युलर तर केलं तर काय होणार सांगा मला सांगा. हीच डेफिनेशन पुन्हा लिहा. देअरफॉर पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. पण आता कॉस 0 होणार ना हे सगळं. सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय झालं, 0 झालं. म्हणजे दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय होणार, 0 होणार. कधी, परपेंडिक्युलर असतील तर. मग मला सांगा आता, आय बार डॉट जे बार म्हटलं तर काय, किंवा जे बार डॉट के बार म्हटलं तर काय, किंवा के बार डॉट आय बार म्हटलं तर काय, 0. का तर आय म्हणजे एक्स ॲक्सिस, जे म्हणजे वाय ॲक्सिस, कसे झाले एकमेकांना परपेंडिक्युलर. किंवा जे म्हणजे एक्स ॲक्सिस, के म्हणजे झेड ॲक्सिस, कसे झाले एकमेकांना परपेंडिक्युलर. किंवा के म्हणजे आय म्हणजे एकमेकांना कसे झाले, परपेंडिक्युलर. सो सगळ्यांचा डॉट प्रोडक्ट हा काय असणार आहे, 0 असणार आहे. का तर अँगल 90 आला ना, आणि कॉस 90 काय असतं, 0 असतं. सो ही सेकंड स्पेशल केस. आणि थर्ड स्पेशल केस इथंच लिहितो बघा. इफ थिटा इज इक्वल टू 180 डिग्री, देअरफॉर पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस 180 ना. मग कॉस 180 मायनस असतं, सो मायनस पी क्यू येणार आहे. दिस इज अवर थर्ड केस. ही काय फार इम्पॉर्टंट नाही, ह्या दोन इम्पॉर्टंट आहेत मात्र डेफिनेटली, पहिली आणि दुसरी केस. चला फास्ट लिहून घ्या. सो ही झाली चौथी कॅरेक्टरिस्टिक. बघा 4 कॅरेक्टरिस्टिक बघितले, अजून आपल्याला बघायचे आहेत. हे लिहून घेतलं असेल तुम्ही. नेक्स्ट 5वी कॅरेक्टरिस्टिक बघूया. 5वी सुद्धा एकदम सोपी आहे. 5th कॅरेक्टरिस्टिक. इफ दोन वेक्टर जर सेम असतील तर, पी बार आणि क्यू बार जर सेम असतील तर काय होईल सांगा मला. पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. सेम म्हणजे अँगल थोडक्यात 0. मग राहिलं काय, पी पी राहिलं किंवा क्यू क्यू राहिलं. म्हणजेच काय, एकतर पी स्क्वेअर किंवा क्यू स्क्वेअर झालं. दिस इज द 5th कॅरेक्टरिस्टिक. दोन सेम वेक्टर इक्वल वेक्टर असतील तर. नेक्स्ट 6वी आता अजून इम्पॉर्टंट आहे. स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कंपोनेंट्स. स्केलर प्रोडक्ट म्हणजेच डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स, ऑफ टू वेक्टर्स म्हणूया, टू वेक्टर्स एक्सप्रेस्ड इन रेक्टँग्युलर कंपोनेंट्स. ही जर अशी आता इम्पॉर्टंट आहे बघा. किती झाले टाईम बघूया. सो जर असं फास्ट जाऊया, ठीक आहे, वेळ गेलेला आहे, काय हरकत नाही. सो स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स एक्सप्रेस्ड इन रेक्टँग्युलर कंपोनेंट्स. एकदम सिंपल आहे. काय करायचं बघा, दोन वेक्टर्स कन्सिडर करूया. लेट पी बार घेऊया आपण. तर आपण पी बार कसा घेतो सांगा, पी एक्स आय कॅप, पी वाय जे कॅप, पी झेड के कॅप. तिन्ही डायरेक्शनमध्ये मी पी बार लिहिला. तसाच क्यू बार लिहा. क्यू एक्स आय कॅप, क्यू वाय जे कॅप, क्यू झेड के कॅप. दोन वेक्टर्स लिहिले. आता दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट काय येणार आहे बघा. सो देअरफॉर पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू, पी बार काय आहे, पी एक्स आय कॅप,
पी वाय जे कॅप पी झेड के कॅप डॉट क्यू एक्स आय कॅप क्यू वाय जे कॅप क्यू झेड के कॅप. दोघांचा आता काय करायचा आहे, गुणाकार करायचा. जरा श्वास रोखून धरा सगळ्यांनी. सो देअरफॉर पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू, आता बघा मी यानं या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. सो पी एक्स आय कॅप क्यू एक्स आय कॅप प्लस पी एक्स आय कॅप क्यू वाय जे कॅप प्लस पी एक्स आय कॅप प्लस क्यू झेड के कॅप. आता मी या टर्मनं सगळ्यांना मल्टिप्लाय करतो. प्लस पी वाय जे कॅप क्यू एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप क्यू वाय जे कॅप प्लस पी वाय जे कॅप क्यू झेड के कॅप. आता मी या टर्मनं आतमध्ये मल्टिप्लाय करतो. प्लस पी झेड के कॅप क्यू एक्स आय कॅप प्लस पी झेड नीट घ्या पी झेड के कॅप क्यू वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप क्यू झेड के कॅप. केलं का मल्टिप्लिकेशन? सगळ्या टर्म्सला आपण एकमेकांना मल्टिप्लाय केलं, गुणाकार करून घेतला. पण जर ही टर्म बघितली आणि जर ही टर्म बघितली, त्या 3 टर्म शिल्लक राहणार आहेत, बाकी सगळ्या टर्म्स झिरो होणार आहेत. का बघा, आय जे आला ना ह्याच्यात, आय जे झिरो असतो ना, आय के झिरो असतो, जे आय झिरो असतो, जे के झिरो असतो, के आय झिरो असतो, के जे झिरो असतो. का तर परपेंडिक्युलर झाले ना एकमेकांना, मगाशी लिहिलं होतं का आपण. सो सिन्स जर आय असेल तर 1, जे असेल तर 1 आणि के असेल तरी पण 1. पण आय जे असेल तर 0, जे के असेल तर 0 आणि के आय असेल तरी पण 0. मग हे सगळं टाकलं तर मी जे गोल केले तेवढंच राहणार. सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय राहणार बघा, पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक. शेवटी आन्सर व्हॅल्यूज मिळणार ना. बघा इथला आय 1 झाला, जे 1 झाला, के 1 झाला आणि हे राहिलेले सगळे 0 झाले. सो राहिलं काय, रेक्टँग्युलर कंपोनंट शिल्लक राहिले का फक्त. सो डॉट प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स एक्सप्रेस्ड इन रेक्टँग्युलर कंपोनंट. सो 2 वेक्टर तुम्हाला दिले आणि त्यांचा डॉट प्रोडक्ट करा म्हटलं की सगळं त्यांच्या कंपोनंटचा असा गुणाकार करून बेरीज करायची आणि आन्सर काढायचं. व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक 6 नंबरची. समजलं, लिहून. आणि 7 नंबरची एक आहे इथंच देतो. इफ ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट सी बार, ए बार डॉट सी बार, हे काय फार इम्पॉर्टंट नाही आहे. ओके, असं जर असेल वेअर ए बार इज नॉट इक्वल टू 0, ओके, म्हणजे नॉन झिरो वेक्टर आहे. सो इट इज नॉट नेसेसरी दॅट हे बी बार आणि सी बार सेम पाहिजे असं काही गरज नाही आहे. हेच आपण असं लिहूया, सिन्स ए बार डॉट बी बार मायनस ए बार डॉट सी बार इक्वल टू 0, देअरफॉर ए बार कॉमन काढून आपण ए बार डॉट बी बार मायनस सी बार असं पण लिहू शकतो. सो ह्यात डॉट प्रोडक्ट 0 आला ना ए बारचा आणि बी बारचा, देअरफॉर ए बार अँड बी बार मायनस सी बार आर परपेंडिक्युलर. बघा डॉट प्रोडक्ट 0 आला म्हणजे काय, परपेंडिक्युलर आला ना. सो हे कॅरेक्टरिस्टिक आपण लिहू शकतो. समजलं का, सातीच्या साती कॅरेक्टरिस्टिक व्यवस्थित लिहून घ्या. बघा आज काय काय बघितलं. आजचं तुमचं काम असेल ती 5 न्यूमेरिकल्स व्यवस्थित क्वेश्चन आन्सर सहित लिहून काढून त्याचा अभ्यास करणे आणि डॉट प्रोडक्टची डेफिनेशन आणि डॉट प्रोडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स या सगळ्याचा अभ्यास आज करणे हे तुमच्यासाठी टास्क असेल. सो थांबूया आपण, भेटूया पुढच्या लेक्चरला शेवटचा पॉईंट घेऊन स्केलर अँड वेक्टर्समधला, आणि त्याच्यानंतर मग मॅथमॅटिकल मेथडचं एक आहे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन. म्हणजे टॉपिक संपत नाही, अजून 1-2 लेक्चर लागतील, पण स्केलर वेक्टरचा शेवटचा पॉईंट राहिलेला आहे आणि त्याच्यानंतर मग तो इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ह्या सेकंड टॉपिकमधलं घेऊन आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत अभ्यास करत राहा, काही शंका असतील तर विचारा. थँक्यू सो मच.